सध्या केस गळतीने इतकं टेन्शन वाढवलेलं आहे ना, की काय सांगू. आधीच कमी होतं, त्यात हे अजून एक. तर पहिलं असं कारण आहे, की मला सध्या बरं वाटत नव्हतं. आता छान बरं वाटतंय. आजच्या दिवसाची सुरुवात माझी खऱ्या अर्थाने ना संध्याकाळी 5 वाजता झालेली आहे. सकाळी मी मुलांचा टिफिन, पूजा केली आणि त्यानंतर आहे ना, छान अशा माझ्या ज्या काही टॅबलेट्स होत्या त्या घेऊन दिवसभर फक्त झोपा काढल्या आणि आता म्हटलं चला जी काही आपली सकाळपासून घरातली पेंडिंग कामं आहे ना, ती आवरून घेऊया. पण त्याआधी मी अशी छान गोड तयार झाली. बाहेर कुठे नाही जायचंय. घरातलीच कामं आवरायची, पण ती स्वतःला छान फ्रेश वाटावं, आपण आजारी नाहीये असं न वाटावं त्यासाठी मी छान फ्रेश झाले आणि त्यात मी आता केस विंचरले आणि इतके केस गळाले म्हणजे केस धुण्याचं सुद्धा आता टेन्शन येतं आणि विंचरण्याचं सुद्धा असं वाटतं विंचरू सुद्धा नाही केस. तर अशी माझी तरी सध्या परिस्थिती खूप केस गळतात आणि माझ्या काही मैत्रिणींची पण अशीच आहे. त्यावर जर तुमच्याकडे काही उपाय असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मला आणि माझ्यासारख्या ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना नक्कीच फायदा होईल. बेड मी आवरून घेतला. मशीन मी आधीच सकाळीच लावलेलं होतं, पण कपडे काही सुकत टाकलेले नव्हते. सुकलेले कपडे काढले, कपडे सुकत टाकून दिले, ज्याच्या त्याच्या कपड्यांच्या घड्या घालून त्या कपाटामध्ये ठेवल्या आणि त्यानंतर हे जे काही भांडे आहेत ना, हे मी संध्याकाळी घासलेले आहेत. रात्रीचे भांडे आहे, ते पण लावलेले नव्हते. लिटरली म्हणजे मी आज सकाळपासून एक सुद्धा भांडं घासलेलं नव्हतं. सगळे बेसिंगमध्ये साचवलेले आहेत. भांडे लावून घेतले, भांडे घासून घेतले आणि किचन वाटा सुद्धा छान असा क्लीन करून घेतला. आज आहो बोलले, की काही स्वयंपाक वगैरे करत बसू नको. मी छान अशी बिर्याणी आणतो. त्यामुळे आता स्वयंपाकाला तर सुट्टी आहे, पण 8 दिवसापासून मुलांकडे थोडं दुर्लक्ष झालेलं होतं. म्हणून त्यांचा अभ्यास करून घेतला थोडासा आणि तोपर्यंत आहो सुद्धा आले आणि हे येताना एक पार्सल आणलं. यामध्ये काय आहे हे मात्र मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. बाय बाय.